इगतपुरी इथल्या लिटिल ब्लॉसम शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। शाळेच्या आवारात वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, शाळेचे संचालक, प्राचार्य, विद्यार्थी आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी वनपरिमंडळ अधिकारी योगेश गावित, वनरक्षक कैलास पोटिंदे, गौरव गांगुडे, सविता ठाकूर, संचालक शांतीलाल चांडक, शैलेंद्र चांडक, शाळेच्या प्राचार्या सुष्मिता मंत्री, ज्येष्ठ पत्रकार राजूभाऊ देवळेकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष सुमित बोधक, शैलेश पुरोहित, नगरसेविका मयुरी पुरोहित, आयाज खान, नाझीम शेख आदींसह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शाळेचे संचालक शैलेंद्र चांडक तसंच प्राचार्या सुष्मिता मंत्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। लिटिल ब्लॉसम स्कूल की प्रिंसिपल सुष्मिता मंत्री, आज हमने हमारे स्कूल में वृक्षारोपण का समारोह लिया है और इस प्रोग्राम में हमने पौधों को लगाया गया, जिस वजह से हमारे जो पर्यावरण में ऑक्सीजन लेवल है वो बढ़ाने के लिए हमने ये कार्यक्रम यहाँ पे रखा है। और हमारे बच्चों ने, टीचर्स ने और हमारे गुरुजनों ने हमारे साथ में ये प्रोग्राम को सक्सेसफुल करने में बहुत ही सहयोग किया है, उसके लिए धन्यवाद। मी शैलेंद्र चांडक, लिटिल ब्लॉसम स्कूलचा डायरेक्टर आहे आणि ह्या लिटिल ब्लॉसम स्कूलमध्ये आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे, कारण हे निसर्ग जे आहे हे जपणं ही आपली सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे आणि वृक्ष लावून आपण ह्याला एक हातभार लावतो आहे। आम्हाला ह्या कार्यक्रमात राजूभाऊ आणि हे बाकी सगळे पत्रकार मंडळी आणि फॉरेस्ट ऑफिसर सरांचं सगळ्यांचं खूप सहकार्य लाभलं आहे। त्याचे आणि आमच्या सगळ्या स्टाफने खूप मेहनत घेऊन हे सगळा कार्यक्रम अगदी छान रीतीने पार पडला आहे। त्याच्यासाठी सगळ्यांचं मनपासून धन्यवाद। लावण्याचा सगळ्यात मोठा उद्देश आहे, आज जे काही ग्लोबल वॉर्मिंग वगैरे होत आहे तर हे रोखण्यासाठी ही झाडं लावणं गरजेचं आहे। याच्याने दोन्ही गोष्टी होतात, पर्यावरणाचं संवर्धनसुद्धा होतं, ऑक्सिजन लेवल वाढतं आणि हे जे टेम्परेचर राईज होत आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी झाडं लावणं हा एकमेव पर्याय आहे। हे वृक्ष हे आपली सगळ्यात चांगली मित्र आहेत, ते आपल्याला ऑक्सिजन देतात, गार हवा देतात आणि सावली पण देतात। त्यामुळे हे सगळ्यांची आपली जबाबदारी आहे, यांना सगळ्यांना सांभाळणं आपलं काम आहे। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।